आपल्या चटणी करायला मिरच्या आपल्या साफ करून झालेल्या आहेत. सगळ्या मिरच्यांचं देठ वगैरे काढलेत. आता ह्या अशा वाळत घातल्यात. आज न्यायची चटणी कुटायला, त्याची तर आज तयारी चालली. त्यात आज बघा वातावरण कसं आहे, सगळं आभाळ आलं या. मग म्हटलं आपली चटणी पटकन करून यावं. परत पाऊस आला ना तर चटणी करायला काय होईल, मिरच्या वादळतील मग चांगल्या कडक तापल्यात आहे. पण आता पुढचा मसाला तयार करेपर्यंत, मसाला भाजून घेईपर्यंत म्हटलं मिरच्या वाळत घालून घ्याव्या. पण आता मिरच्या वाळत घातल्यात. चला आता आपण घरात जाऊया. मी तुम्हाला दाखवते. आता कांदा, लसूण, खोबऱ्याची ह्याची तयारी केली. सौदा बिवदा आता भाजायला घ्यायचं आहे. आपण आता चटणीला सुरुवात करूया. बघा आता घरात आलो आहे आपण. घरात चालली ना ते आता दाखवते. बघा कांदा आता शिजत घातला आहे मी, चिरला आणि शिजत घातला. जवळजवळ अर्धा तास झालं. त्यात थोडं मीठ टाकलं होतं आणि असा शिजू दिला आहे. अशा पद्धतीत कांदा घातला आहे शिजायला. बारीक गॅसवरती कांदा चांगला शिजू द्यायचा. त्यात मीठ टाकल्यामुळं बघा कसं पाणी सुटले त्याला. सुटले का नाही, चांगला भाजला. चांगला कांदा शिजला ना म्हणजे चटणी चांगली होती. कालवून आपलं आंबत नाही, चटणी आंबत नाही. त्यासाठी कांदा चांगला भाजून घ्यायचा. पूर्ण पाणी त्यातलं सुकल काळा असा हे होईल, त्यावेळेस नंतर मग तेल टाकणार. तोपर्यंत आपला असाच कांदा शिजू द्या. बघा हे खोबऱ्याचं तुकडा असं करून घेतल्यात. हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. आता आपण सौदा भाजायला सुरुवात करूया. पण हा सौदा सगळा काय आपल्याला भाजायचं नसतं, ठरवायचं सौद्यातलं भाजायचं असतं. पण मी तुम्हाला दाखवायसाठी उघडून दाखवलंय. बाकीच्या पुढे अजून सोडायच्याच आहेत, जागा व्हायला झाली. हे बघा सौदा भरपूर सर्व आणलेला आहे, कुठलाही सौदा राहिलेला नाही आहे. आता हे एवढ्या पुढे काय सोडत बसत नाही. आता हे एवढ्या मिरं, लवंग, दगडी फूल, हे कसलं फूल म्हणतात हे फूल ते सोडले. ही वेलची, आता आपल्याला वेलची, हळकुंड, नंतर काय त्याला म्हणतात हे बघा हिंगाचे खडे हे हेच ना, ते आता ह्याच्यातलं सोडून घेते, तळून घेते जे तळायचं आहे ते. आणि हा जे बाकीचा जे आहे सौदा तो भाजायचा नसतो, तो तसाच टाकायचा असतो. हे अशा पद्धतीने आपण एवढा सौदा आणलेला आहे बघा. आता आपण चटणीला सुरुवात करूया. मसाला तयार करा. आता ह्याच्यात सगळं तर काय जरा बारीक खसखस आहे ना, तर जरा खसखस प्रथम भाजून घेते बघा. खसखस भाजून घेते कोरड्या ह्याच्यात तव्यात. कढईमध्ये थोडंसंच तेल टाकायचं त्याला. अशा पद्धतीने ही खसखस भाजून घ्यायची. आता तेल तळायला टाकायला लागेल ना ह्याच्यात. काय ते वेलची, त्यानंतर थोडंसं ते कुंड, सुंठ, हे सर्व तळून घ्यायला लागेल ना, तेल वाचायला लागेल ना. पण ह्या अशा गोष्टी भाजता येणार नाही. त्यानंतर लगेच पांढरं तीळ भाजून घेते. आमची सौदवाली चांगली आहे, तिला सांगितलं ना तिची बरोबर मापात सर्व देती. सौदवालीपासून सौदा घेऊन आले, मिरच्या घेऊन आले. राहिलं होतं आपलं खोबरं. सौदावालीजवळ काय खोबरं नव्हतं म्हणून म्हटलं ठीक आहे. कांदा, लसूण आणि खोबरं ते मग बाजारावरून आणलं. मग शनिवारी जाऊन ज्यावेळेस मिरच्या घेतल्या त्यावेळेसच सगळा सौदा घेतला. त्यावेळेसच वाईतून आणायचं होतं कांदा, लसूण. पण म्हणलं आता चला खोबरं पण राहिलंय तर मग बाजारा दिवशीच आणायचं. आता चटणी कसं आहे, इथं डांकावरती करतात. मला जरा आठवत आहे, पहिले आमची आई आणि वडील घरीच हे करायची, चटणी कुटायची. उकाळ माहिती आहे ना तुम्हाला, फल म्हणायची आमच्या तिकडे. त्या उकाळावरती ना अशा सर्व मिरच्या एवढ्या बारीक करायची. सौदा सर्व हा सगळा प्रकारचा एवढा बारीक एकदम पिठाच्या चाळणीनं चाळायची. आणि खाली बसून आई अशी कुटायची होणार आणि माझे वडील असे वरती धरायचे. आणि एवढी चटणी घरी करायची. तर आमचं गाव लहानच आहे, माझ्या माहेरच्या तिकडचं गाव काय मोठं नाही. तिकडं डंक पण नव्हता. सर्रास लोक त्यावेळेस आहे ना हे करायची, काय करायची तर की घरीच चटणी कुटायची. तर तुमच्याकडे तसं कोण कुटत होती का, तुम्हाला आठवत आहे का? धने भाजून घे आणि धन्यातच मिरचीचं बी पण भाजून घे, म्हणजे ती चांगलं भाजून निघतं. हे अशी आमची आई भाजून घ्यायची. म्हणायची मिरचीतच भाजायचं. मिरचीचे हे जे ना बी आहे ना ते धन्यात भाजायचं, म्हणजे चांगलं भाजलं जातं. घरीच कुटायची तर चाळणीनं ती चाळायची, पावडर करायची, मग मिसळायची. पण तर कधी डांकावरती न्यायची नाही.
मला वाटतंय मी चौथीला होते त्यावेळेस आमच्या गावात डंका आला होता, तर सर्वी अशी ना बघायची तर छान छान वाजतंय डंका काय तो आमच्या गावात आला होता त्यावेळेस सर्वी बघायची. पण मला चटणी कोण आणणार, सगळीच करी करायची पहिली फणावरती. बघा आता हे असं भाजून घेते आणि आता कोण सुद्धा आता तसं कुठंच नाही, सगळं डंकावरनंच आणते. आणि माझ्या माहेरी काय करतात माहिती का, असं सर्व मसाला कुठून आणतात पावडर करून, मिरची सौदा एवढंच कुठून आणतात. कांदा लसूण तिकडं नेत नाहीत मिसळायला डंकावरती, मग ती पावडर नुसती करून आणायची मिरचीची मसाल्याची, आणि मग घरी कुठे हे करणार मिसळणार चटणी, घरी मिसळायची. तर मग घरी कांदा खोबरं लसूण, कांदा भाजून घ्यायचा खोबरं भाजून घ्यायचं, मग पाट्यावरती किंवा मग मिक्सरवरती चटणी मिक्स करायची. अशा डांगावरनं माझ्या माहेरी कुणीही आणत नव्हतं मिसळून. काय म्हणायची चव लागत नाही तशी मिसळून नाही, मग नुसती पावडर. शक्यतो माझ्या माहेरची ती पुढची तशीच करते. तर पण मी इथं आल्यापासून बघते इथं सर्वच लोक काय करतात डांगावरतीच मिसळ आहे, पण सांगतेच अगदी कांदा खोबरं लसूण आणि ही मिरची सर्व एकदम मिठाचं करून आणते. मला पण तशीच सवय लागली, मी पण तशीच करते आता. डायरेक्ट डांकावरूनच मिसळून आणते, घरी नाही मिसळत बसत. कांदा लसूण घालून हा मसाला घाटी मसाला म्हणतात ना, काही लोक म्हणतात घाटी मसाला, तो आज मी मसाला करते. बघा तुम्ही कसं करता. आपण घरी हा मसाला केलेला चांगला असतो. आपण नीट असं मिरच्या व्यवस्थित नीट करतो, हे सौद्यातलं धने नीट करतो, चांगलं भाजून घेतो, भरपूरसा सौदा वगैरे आपण व्यवस्थित वापरतो, कांदा लसूण हे. तसं विकतच्या मसाल्यात नसतं, घरी केलेल्या मसाल्यात लय फरक पडतो आणि चांगला टेस्टी होतो. हा मसाला एकदा वर्षाचा होतो, वर्षभर टेन्शन नाही एकदा केलं की. दरवर्षी माझी यात्रेला होती चटणी, पण यंदा उशीरच केला. गरमी पण जास्त होती, मिरच्या पण जास्त महाग होत्या. तरी आम्हाला ह्या मिरच्या कशा भेटल्यात माहिती का, लवंगी मिरच्या ह्या 180 रुपये किलोनं मिळाल्या. मिरच्या पण महाग आहेत, सौदाही महाग आहे. आणि सांगायचं म्हणजे सौदा पण एवढा ताजा भेटला, त्यांचा माल नवीनच आला होता, संपला होता त्यांचा माल, नवीन आला होता. मग म्हटलं ठीक आहे घ्या म्हटलं. हे बघा धने भाजून घेतलेत, आता आपण धने काढून घ्यायचे, छानसे खरपूस असे धने भाजून घ्यायचे. ते पण आता तेल टाकले, आता आपण हळकुंड करून घ्यायची. हळकुंड चांगली तळून झाली की नंतर सुंठ तळून घ्यायची. तळण्यासारखं म्हणजे ही सुंठ तळून घेणार, सुंठ तळून घेणार, सुंठ तळून घेणार की मग ही वेलची तळून घेणार. यापैकी आता तळून घ्यायची, हिंग तळून घ्यायची. बाकीचा काय मसाला कच्चाच टाकायचा असतो, हा तो काय तळायचा नसतो किंवा भाजायचा नसतो. लवंग मिरं त्रिफळ हे पहा आपण हळकुंड तळून घेतली. आता आपण सुंठ तळून घेऊया, सुंठ टाकते तळायला. हे पहा हे जेवढं तळायचं होतं तेवढं तळून भाजून हा मसाला एवढा घेतलाय. बाकीचा आता मिक्स करायचा आहे. तळलेलं ह्याच्यात तेल राहिलं होतं किटलीत, तेच किटलीत आता खोबरं भाजून घ्यायचं. खोबरं भाजायचं तेल, आता खोबरं भाजून घ्यायचं. बघा कांदा नुसत्या मिठात किती छान शिजला गेला या. बघा मीठ टाकलं होतं, चांगलं पाणी सुटू दिलं, पाणी आता सुकत आलंय. आता आपला चांगला कांदा भाजला गेला. आता कांद्यात तेल ना भरपूरसा सोबत टाकायचं आणि शिजू द्यायचं आता तेलात. परत कांदा चांगला भाजलेला असला म्हणजे कालवण सुद्धा आपलं आंबत नाही, चांगलं राहतं कालवण. कालवण जे आमच्यात ना लगेच, त्याला कारण पण ते असतं, कांदा चांगला शिजायला लागतो ह्याच्यातला चटणीतला. भरपूर असं तेल टाकायचं, आता शिजू द्यायचं. पूर्ण शिजलाय कांदा त्यावेळेस मग तेल टाकलंय बघा. आता तेलात कांदा चांगला शिजवून घ्यायचा. बघा करते बघा गडबड.
ती चटणी करायची म्हणजे आता खोबरं इथं भाजून घेते. अजून लसूण असा तेल लावून उन्हात चुळून ठेवलाय. ते आता चुळून पाकडायचं आहे. त्याला पण एक एक पुडी सोलत बसायचं नाही. तळून घ्यायचं होतं तेवढा आपण मसाला आता तळून घेतलेला आहे. आता हा बाकीचा मसाला आहे ना काय करायचा, कच्चा टाकायचा. हे बघा शहाजिरं एवढं टाकते. हे साधं जिरं हे एवढं टाकलं बघा. हे बघा हे लवंग मिरं काय लवंग हे लवंग आहे. लवंग मिरं जायफळ एक दालचीन मस्त अशी चटणी होणार आपली. ही त्रिफळ एक दगडफूल. हे कसलं फुल म्हणतात ते काय मला समजलं नाही. ह्या फुलाचं नाव मला सांगा काय म्हणतात ह्या मसाल्यातलं. त्याला पण फुलच म्हणतात काय ते काही मला आता आठवणा हिना झाले ते नाव. बघा खसखस आणि ही पांढरी तीळ भाजून घेतली होती तेलात ते टाकायचं. झाला असा पद्धतीने आपला हा सौदा तयार झाला चटणीला. आणि हे पहा कांदा हे अशा पद्धतीनं कांद्याला बघा तेल कसं सुटलं. असा कांदा भाजून घ्यायचा. दिसला का. आता खोबरं भाजायला ठेवले. खोबरं चांगलं भाजून घेते. कांदा अहो ते बाहेरचं लसूण नाव तेवढं लसणाचं बाहेर जाऊन आपण आता लसूण हे करूया फुलून घेऊया. अशा पद्धतीने आपली चटणीची तयारी झाली बघा. हे पहा हा सौदा आपला तयार झाला. हे आता मिरची टाकून कुटण्याचा हा मिरची आणि हा सौदा हे जी पावडर झाली की ही चटणी झाली. मग ती मिसळायसाठी हे खोबरं भाजून झालं आपलं एवढं बघा. खोबरं भाजून घेतलंय. हा लसूण सोलून घेतलेला आहे हा एवढा मिक्स करायसाठी. आणि हा कांदा. आता हे सर्व घेऊन शानी डांकावर जायचं डब्यातनी ओतून भरून शानी घेऊन जाणार. आता चला आता हे बघा मिरच्या आता भरायच्या आहेत पोतेत. झाला आपला आता सगळा मसाला बिसाला. चला मग आता आपण डंकावरती गेलो की तिथं मला काढायला भेटला व्हिडिओ तर नक्कीच तुम्हाला दाखवते आपली चटणी कुटलेली. आणि कुटून झाल्यानंतर घरी आणल्यानंतर मग चला आता चाललो आहे आपण चटणी कुटायला. चला पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.